सर्वसाधारण सभा आहे. 116 उंची सर्वसाधारण सभा आहे. पंचायत समिती निवडलेली आहे. हा कार्यक्रम कार्यालय त्या 12 जणांचं आरक्षण निश्चित आज आपल्याला या ठिकाणी करायचं. बरोबर जी लोकसंख्या आहे 1,96,80 आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या 32,96 आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3435 आहे. तर ज्या आयोगाने ठरवून दिलेली सूत्र आहे त्याचा आपल्याला आपल्या तालुक्यात अनुसूचित जातीसाठी 2 जागा निश्चित करावायच्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी एकही जागा देय नाही. नामांतरासाठी 3 जागा निश्चित करायच्या आहेत. सर्वसाधारण सभेत 7 जागा निश्चित करायच्या आहेत. त्याचप्रमाणे जे महिला आरक्षण आहे समांतर त्याच्यामध्ये आपल्याला अनुसूचित जातीसाठी 1 महिला जागा आरक्षित करावायची आहे. अनुसूचित जमातीसाठी एकही जागा दिली नाही. त्यामुळे महिलेचं आरक्षण काढण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. नामांतरासाठी 3 जागा आहेत. त्या 2 जागा या महिलांसाठी आरक्षित करायच्या आहेत. 1 जागा नामांतरासाठी आहे. त्याच पद्धतीने सर्वसाधारण प्रवर्गामध्ये सर्वसाधारण महिलेच्या 3 जागा आरक्षित करावायच्या आहेत. सर्वसाधारणसाठी 4 जागा आरक्षित करावायच्या आहेत. म्हणजे महिला आरक्षणामध्ये एकूण 12 जणांपैकी 6 महिला आणि 6 प्रवर्ग निहाय त्या प्रवर्गात सर्वसाधारण खुल्या जागा राहणार. या प्रक्रियेला सुरुवातीला प्रथम आपण अनुसूचित जातीचे आरक्षण निश्चित करणार आहोत. त्यानंतर नामांतराचं निश्चित करणार आहोत आणि त्यानंतर सर्वसाधारणचं आरक्षण निश्चित करणार आहोत. यामध्ये अनुसूचित जातीचं आरक्षण निश्चित करताना आपल्या तालुक्यातील जी 12 गण आहे त्यामध्ये सर्वाधिक अनुसूचित जातीची लोकसंख्या पर्सेंटेजमध्ये ज्याची आहे त्या जागा थेट पद्धतीने निश्चित करावायच्या आहेत. त्यामुळे ते 16 करण्याचा प्रश्न येत नाही. ते 2 गण आहेत 119 चलई आणि 122 पाटोदा हे थेट पद्धतीने अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याचे लोकसंख्येच्या प्रमाणात मी असल्यामुळे जाहीर करतो. एकूण आपल्या 12 चिठ्ठ्या तयार केल्या. माझा कर्मचारी तुम्हाला अनुक्रमांक आहे. एकशे 12 जोगळेवाडी, 113 जवळगाव, 114 नांदूर, 115 पट्टी वडगाव, 116 उजनी, 117 बलगाव, 118 साईगाव, 119 चलई, 120 लोकरी सावरगाव, 121 राणी, 122 पाटोदा भारतात. तर याच्यामध्ये ज्या थेट पद्धतीने अनुसूचित जातीसाठी आरक्षण झालेल्या जागा आहे ते आहे 119 चलई, 122 पाटोदा. आता या 2 चिठ्ठ्या आपण थेट पद्धतीने आरक्षित झाल्यामुळे अनुसूचित जातीसाठी या डब्यामध्ये आपण ठेवून देतो. अजून 12 जणांसाठी आरक्षण निश्चित करायचं आहे. आता हे 2 गणवरून आहेत. याचा आपण 116 उजनी, 17 बलगाव, 118 साईगाव, 120 लोखंडी सावरगाव, 121 राणी. या जागा चिठ्ठ्यामधून आपल्याला नावाप्रती 3 जागा निश्चित करायच्या असल्या कारणाने आपल्याकडे
जोपर्यंत समाधान होत नाही तोवर ते पूर्ण मिक्स केलं जाईल. मला वाटतं झालं असतील मिक्स. एक चिठ्ठी काढा, 3 चिठ्ठ्या काढा. पहिली चिठ्ठी. एकशे 12 जोगाईवाडी. ते आपण नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या बॉक्स मध्ये टाकत आलो. अजून एक काढ. एकशे 21 राळी. कृपया विनंती आहे तुमचा समजू शकतो मी सगळी न्यायिक प्रक्रिया झाल्यानंतर प्रतिसाद द्यावा. अजून एक लास्ट काढा. एकशे 14 घाट नांदूर. ओबीसी गेले 3 ओबीसी गणासाठी. जोगाईवाडी गण आहे तो नामाप्रसाठी. राणी गण आहे नामाप्रसाठी. गाणगापूर आहे नामाप्रसाठी. म्हणजे सर्वसाधारण गण आहेत जे आपले ते 117 पर्दापूर, 111 साकूर, 113 जवळगाव, 118 सायगाव, 116 बुधनी आणि 115 पट्टीमगाव. हे 7 गण आपले सर्वसाधारण त्याच्यासाठी निश्चित झाले. त्यामुळे आपण आता हे 7 चिठ्ठ्या सर्वसाधारण मध्ये टाकून देणार आहोत. जवळगाव, लोखंडी सावरगाव, ओपन 116 बुधनी, 118 सायगाव, 111 साकूर. आता हे मूळ प्रवर्गाचं आपण आरक्षण एससी, ओबीसी, ओपन म्हणजे अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण हे निश्चित केलेलं आहे. आता यानंतर आपण चिठ्ठीद्वारे समांतर आरक्षण जे आहे ज्याच्यामध्ये अनुसूचित जातीची एक महिला जागा निश्चित करायचं आहे ती प्रक्रिया आपण पार पाडणार आहोत. आपले जे 2 गण आहे पाटोदारांची 2 पिढी एक चिठ्ठी काढून अनुसूचित जातीच्या महिलेचं आरक्षण निश्चित करणार आहोत. त्यासाठी या 2 चिठ्ठ्या काढून आपण या ड्रम मध्ये टाकून मिक्स करून दिल्लीच्या मार्फत एक चिठ्ठी काढणार आहोत. कन्याचं नाव आहे पूर्णभर ज्ञानेश्वरी पंजाबजी, पुरणवाडी चिठ्ठी, वयवर्ष अकॅडमीचं. दोन जागा आहेत 50% आरक्षण असल्यामुळे एक जागा एससी साठी आणि एक जागा एससी महिलेसाठी जाणार आहे. तर आपण एससी महिलेसाठी सोडत चिठ्ठीद्वारे काढणार आहोत. एकशे 19 जणी हा गट एससी महिला म्हणजे जातीच्या महिलेसाठी निश्चित होता.
122 आहे जी अनुसूचित जाती म्हणजे समाजासाठी जास्त अनुसूचित जातीची महिला असेल पुरुष असेल कोणी त्या जागी त्या जातीचा त्या संवर्गाचा व्यक्ती उभा राहू शकतो. त्यासाठी यातल्या 3 चिठ्ठ्या त्याच्यात काढून लिस्ट करू आणि त्यानंतर या करण्याच्याद्वारे नामाप्रमाणेसाठी त्या 2 चिठ्ठ्या काढण्यात येत आहे. एकशे 12 जोगाईवाडी, 114 घाट नांदूर, 121 राळे या 3 नावाप्रच्या जागा याच्यापूर्वी आपण निश्चित केल्या. आता समांतर आरक्षणासाठी या 3 मधून 2 नामाप्रमाणेच्या चिठ्ठ्या चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करणार आहोत. अश्मिरा फिरोज पठाण, अंबाजोगाईची आणि तिचं वय 8 वर्ष आहे. 112 जोगेवाडी हा नाम आपलं महिलेसाठीचा गरमेशीर झालेला. यानंतर अजून एक चिठ्ठी काढून दुसरी जागा आपल्याला नामाप्रमाणे महिलेसाठी निश्चित करा. एकशे 21 राळी हे नामाप्रमाणे महिलेसाठी आरक्षण निश्चित झालेला. पुरुष महिला थांबू शकते. नंतर काढतो सगळं फोटो काढून टाकतो. सगळं फोटो काढतो आणि टाकतो तुला. स्वरा शिवराज नावावर विनंती करतो एक चिठ्ठी काढा. 113 जवळगाव सर्वसाधारण महिलेसाठी निश्चित झालेला आहे. ओपन पुरुष 120 लोखंडी हे सर्वसाधारण महिलेसाठी निश्चित झालेले आहे. शेवटची सर्वसाधारण महिलेची चिठ्ठी काढायची सोडा का 111 सायगाव
सर्वसाधारण